एखाद्या घटनेविषयी खूप वावड्या उडालेल्या आहेत असं आपण नेहमीच म्हणतो। सोलापुरातल्या निमगाव मगरे गावामध्ये अख्खं गाव या वावड्या उडवण्यासाठी एकत्र जमा झालंय। सध्या सोलापुरातल्या निमगावमध्ये असंख्य अशा वावड्या उठतायत। मात्र या वावड्या म्हणजे कोणत्या घटनेच्या अफवा नाहीयेत, तर या आहेत नागपंचमी आणि गौराई निमित्त आकाशात उडवल्या जाणाऱ्या खऱ्या खुऱ्या वावड्या। पतंग उडवण्यासारखाच हा प्रकार जरी दिसत असला तरी ह्या वावड्या तयार करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात। हा वापरला तो बांबू हा अखंड बांबू असतो, तो फोडावा लागतो। तर फोडण्यासाठी पहिल्यांदा भिजत घातला जातो, पाण्यामध्ये भिजत घालून तो ओला झाल्यानंतर ह्याच्यात फोडला जातो। आपल्याला मधली साईज असते, पहिल्यांदा हा बांधली जाते, तर ही मोठी कांब असते सगळ्यात। आणि वावडी उडण्यासाठी त्याला पिकअप असावा म्हणून हा भाग वाकवला जातो आणि त्याला हा दोरीने बांधला जातो। एक वेळ वावड्या उठवणं सोपं आहे, मात्र या 25 ते 30 फुटी वावड्या आकाशात उडवणं सोपं नाहीये। बोटभर जाड रस्सीच्या सहाय्यानं या वावड्या वाऱ्याशी स्पर्धा करतात। जर वारा असेल तर 10 मिनिटात वरती जाते, जर वारा जर नसेल तर भरपूर वेळ लागतात। खाली 5-6 मुलं उडवत असतात, वरती 10-15 मुलं ओढत असतात। आणि जर एकदा जर हवेत जर गेली, जर वरच्या वाऱ्यामध्ये गेली तर आणि पूर्ण 400 ते 500 फूट उंचीपर्यंत जाते आणि खाली एक 500 फूट रस्सी सोडलेली असते त्याची। त्या प्रमाणात ते वरच्या वाऱ्यात गेले, हवा कमी जरी झाली तरी परत लवकर खाली येत नाही। महिनाभर कष्ट करून तयार केलेल्या मजबूत वावड्या शेवटी गणपतीसारख्या पाण्यात विसर्जित केल्या जातात। गौराई गावातून पेठेतून असे विसर्जन करण्याकरता ओढ्याला नेली जाते। त्यावेळेस त्या गौरी बरोबर सर्व ओढ्या त्या पाण्यामध्ये विसर्जन करून आपापली मुलं प्रत्येकाच्या घरी निघून जातात। आकाशात वावड्यांची स्पर्धा आणि जमिनीवर त्या उडवणाऱ्यांचा उल्हास एकदा नक्की अनुभवायलाच हवा। सुनील दिवाण, ABP माझा, सोलापूर।